हा परिसर जो आहे तर तो असा दिसतोय. आज चाललोय आपण आतल्या बाजूला जाऊनसुद्धा आपण तिथलं रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करतोय. या बाजूला की इकडेच्या बाजूला काहीतरी पाण्याची विहीर वगैरे असण्याची शक्यता आहे. समोरच्या बाजूला आहे तर टोम्ब ऑफ हजरत खलील उल्लाह किंवा हजरत खलील उल्लाह का मकबरा. आम्ही आत आलेलो आहोत आणि माझ्या समोरच्या बाजूला जो टोम्ब दिसतोय या ठिकाणी शाळेची सहल पण आलेली दिसते आणि बऱ्यापैकी या ठिकाणचं बांधकाम हे मेंटेन दिसते. तरी परंतु वरती त्या बांधकामावरती झाडं उगवलेली दिसत आहेत आणि ही झाडं निश्चितच बांधकामाचं नुकसान करतील असं आहे. अजून आम्हाला एक इथून दिसणारे काय त्या बाजूला 4 टोंब आहेत तिकडच्या बाजूला पलीकडे समोर इथून दिसत आहेत इथून. तर त्या ठिकाणी जाऊन यायचं आहे. ते साधारणपणे इथून 1 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे बघून आपण पुढे जाणार आहे. या ठिकाणी वरती पर्शियन भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे आणि जे आपल्या समजण्याच्या पलीकडचं आहे. हेलो, स्कूल टूर फ्रॉम विच स्कूल? गुलबर्गा. ओके. एक बस साइलेंस. So English medium students or Urdu? English medium. Okay. Just we are came here to attend a wedding. Just I came here to visit some historical spots. So we are here. Okay. Thank you. आणि आतल्या बाजूला पूर्णपणे अंधार दिसतोय. या ठिकाणी कॅमेरा अलाउड आहे का नाही माहीत नाही. कैमरा अलाउड नहीं, जो भी है जितना आएगा उतना. ओके. हाँ हाँ. तर आम्ही आतल्या टोममध्ये आत आलेलो आहोत. हजरत खलील टोम या ठिकाणी आणि या ठिकाणी सेवेचं काम चालू आहे असं दिसतंय. हां. अंदर आ सकते हैं ना? आ सकते. ओके, थैंक यू. लाइट नहीं, इसकी वजह से थोड़ा सा कुछ दिख नहीं रहा है, फिर भी जितना दिखता है. हाँ. ओके, थैंक यू. लाइट ही नहीं आती.